नमस्कार. कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हळद रुसली कुंकू असलं ह्या लग्नानंतरचे विधी चालू असतात. हळद उतरवण्याची वेळ आलेली असते. सकाळी सकाळी सगळेजण तिथे जमा झालेले असतात. हळद उतरवण्यासाठी गरम पाणी आणून ठेवलेलं असतं. छान प्रकारे इथे तयारी करून ठेवलेली असते. इथे मैनावती हाक मारते जयवंतला आणि आपल्या नवऱ्या मुलाला घेऊन ये म्हणते. मग तो जातो आतनं दुष्यंतच्या सोबत बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर दुष्यंत त्याची चप्पल थोडंसं दूर काढून त्या पाटावर जाऊन बसतो. आता काय करायचं म्हणून तो विचारू लागतो. तेव्हा मैनावती सांगू लागते, दोघांनी एकमेकांना तांब्याने पाणी घालून आंघोळ घालायची आहे. भरपूर प्रथा आहे, ते तुम्हाला सांगते. तसं तुम्ही करत जा. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आता आंघोळ घालायची म्हटलं बायजाबाई त्यांना सगळ्यांना सांगते, पटपट हे सगळं आवरा आणि बाजूला व्हा बरं, जास्त टाईमपास करू नका. इथे बायजाबाईंनी सांगितल्याप्रमाणे सगळे विधी पटपट करायला लावलेले असतात. मग दोघंही एक एक तांब्या उचलतात, पाण्यामध्ये तो भरतात आणि एकमेकाच्या अंगावरती जेव्हा पाणी ते घालू लागतात तर कुणाला वाईट वाटते, कुणाला चांगलं वाटतं, हे सगळं काही तिथे वेगवेगळ्या पद्धतीने प्रकारे ज्याची त्याच्या मनाला वाटत असतं तसं चालू असतं. आणि इथे नवरी मात्र खूप आनंदी असते. ती त्याला एक तांब्याभर पाणी ओतते, तिला आनंद वाटतो. पण नवरदेव इथं फॉर्मॅलिटी करायची म्हणून धरतो आणि भस्कन ओतून देतो. त्याला ह्या सगळ्या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नाही. तो कशातच लक्ष घालत नाही. करायचं म्हणून करावं लागते तसं तो करत असतो. इथे मात्र आता पुढचे काहीतरी प्रकारचे आहे ते जरा चावट असतात किंवा ते काय मस्तीखोर असतात. जे काही असतं ते सगळे आता करावे लागतील म्हणून सगळेजण हसू लागतात. आता हे काय प्रकार आहे म्हणून नवरदेव नवरीला माहीत नसतं. खोबरंच खायचं ना. बरं, इथे दुष्यंत घेतो आणि खोबरं खाऊ लागतो. त्यावेळेला मैनावती त्यांना हाक मारून सांगते, नाही नाही दुष्यंतराव, नुसतं खायचं असतं म्हणून नसतं खायचं. त्याची एक प्रथा आहे. नवरदेवाने ते तोंडात धरायचं, नवरीने ते तिच्या तोंडाने मोडायचं आणि त्याचे 2 तुकडे करायची, अशी प्रथा आहे. असं म्हटल्यानंतर दुष्यंत ही गोष्ट करायला तयार नसतो. मैनावतीने हट्ट केल्यामुळे तो करायला तयार होतो आणि बघता बघता कृष्णा त्याच्या इतकी जवळ जाते आणि ते पाहिल्यानंतर खरं तर जयवंतला इतकं वाईट वाटतं, हे सगळे माझ्यासोबत व्हायला हवं होतं, ते आज ह्या आपल्या दुष्यंतसोबत करताय. आणि मैनावती तर खरंच लाजून हसूच लागते. तिला तिच्या वेळची ती गोष्ट आठवते जेव्हा त्यांनी हे सगळं केलं होतं आणि ती तिथे बडबड करत असते. आता हे सगळे हसी मजाक सगळं काही चालू असतं आणि ते पाहिल्यानंतर बाळजाबाईला मात्र खूप राग येतो. बस झालं, जे काही झाले तुमचे ते विधी प्रकार वगैरे. आता इथे माझ्या मुलाला थंडी वाजेल, त्याला थंडी वाजली त्याची तब्येत खराब होईल. अगोदर त्याला आतमध्ये जाऊ द्या, कपडे बदलू द्या. जा बरं तुम्ही दुष्यंतराव, आतमध्ये जाऊन कपडे बदलून घ्या, असं म्हणत त्याला ती तिथून ताडकन उठायला सांगते आणि आतमध्ये जायला लावते. आता पाणी साचल्यामुळे तिथे चिखल झाला आहे. भाऊला चिखलात पाय ठेवायला आवडत नाही. मग इथे बाळजाबाई नोकरला आणखी काही तुकडे फरचीचे आणायला लावते, त्याच्यावर ते पाय ठेवून जातील म्हणजे. मग ते कोरडे असलेले तुकडे बाळजाबाईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा नोकर घेऊन येतो आणि मग ते तिथे मांडू लागतो एक एक करत. आता त्याच्यावर पाय ठेवायचं म्हणजे तोल जाणार आणि पडणार, ही एक भीती. इथे नवरी आपली हुशार, ती ना काय करते, मग नवरदेवाला पुढे जाऊन हात पकडायला सांगते जेणेकरून तुला चालता येईल. मग तो तिचा हात पकडतो, त्या दगडांवर एक एक पाय ठेवून आतमध्ये जाऊ लागतो. सगळेजण घरामध्ये निघून गेल्यानंतर इथे आढळराव पाटील बाळजाबाईंना एक गोष्ट सांगायला पुढे सरसावतात. तुम्ही इतका प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. बघता बघता छोट्या मालकीनबाई तुमच्या मुलाचं नातं ह्या जमिनीशी, ह्या मातीशी लावतायत. तो एक दिवस इथे इतका रमून जाईल की तो इथून कुठेही जाणार नाही आणि त्याच्या बायकोसोबत सुखाचा संसार करेल. हे ऐकल्यानंतर बाळजाबाई म्हणते, मी तसं होऊच देणार नाही. मी इतकी बंदोबस्त करून ठेवलेले आहे ना, इथून पुढे आता त्या मुलीला माझ्या मुलापासून कसं दूर करायचं, कसं तोडायचं, हे सगळे प्लॅन माझ्या डोक्यात आहे. तुम्ही पाहत राहा असं म्हणते आणि तिथून निघून जाते. पण आढळराव पाटील आढळ आहेत, ते ह्या दोघांची जोडी अजिबात तुटू देणार नाही. इथे आपली नवरी गेली आहे नवऱ्याच्या घरी सासरी. आता आईला काम करायला लागतंय. ती झिपरी बरी होती, घरात झाडू लोट सगळं काम करायची. ती सकाळपासून नाही तर आज माझे किती हाल झाले असं म्हणत तिथे झाडू मारत कृष्णाची आई झाडू मारू लागते आणि तिथे तिची मोठी मुलगी छान प्रकारे झोपलेली असते. आरामशीर उठते आणि उठल्यानंतर खाज येते म्हणून पाहते तर काय, तर सगळीकडे मच्छर चावलेली आहे. आईला हाक मारून बोलवते, बघ ना माझी काय अवस्था होऊन गेली, मला या घरात चांगली रूम दे बरं. हे अशी मच्छर जर मला रोज चावले तर माझी काय कंडिशन होऊन जाईल, माझं इतकं सुंदर रूप आहे ते सगळं खराब होईल गाई, मला ह्या मच्छरांपासून वाचवा असं म्हणत ते आता याच्या उपाय काढ म्हणते. तेव्हा तिची आई म्हणते, आपलं घर आहेच तरी किती, तुला काय वेगळी रूम देऊन काय उपाय काढू.
तर ती म्हणते ठीक आहे, पण आता मला कॉफी हवी आहे, आपल्या घरात कॉफी तरी आहे ना. तर ती म्हणते हो, मी सकाळी सकाळी उठले, तुला कॉफी लागेल म्हणून पटकन तोंड धुतलं आणि पहिले जाऊन बंड्याच्या दुकानातून 4 कॉफीच्या पुड्या घेऊन आली, 4. तेव्हा ती म्हणते पण आता बनवून पण दे, मला उठल्या उठल्या कॉफी लागते. मग इथे तिची आई तिच्यासाठी कॉफी बनवायला घाईघाईने जाते. इथे डीचा फोटो पहा, ती म्हणू लागते की मला जर माहिती असतं डी इतका श्रीमंत आहे तर मी कधीच त्याला वेटिंगला ठेवलं नसतं आणि पहिले त्याच्याशी लग्न करून घेतलं असतं. पण काही हरकत नाही, पण मी डीला मिळवल्याशिवाय आत्ता इथून कुठेही जाणारच नाही. असं म्हणत असताना तिची आई तिच्यासाठी छान प्रकारे कॉफी बनवून घेऊन आलेली असते. आता कॉफी पिता पिता आईशी गप्पा मारता मारता ती पिते आणि पहिलाच घोट जेव्हा ती कॉफीचा पिते, तिला त्याच्यात साखर, आलं, अजून विलायची इतकं सगळं काय काय घातलेलं जाणवतं. ती म्हणते आई तू कॉफीत काय घातलं? अगं कॉफीत कधी कोणी आलं, अजून विलायची हे सगळं घालतं का तू चहा नाही गं, तू कॉफी बनवायला सांगितली, ती पण ब्लॅक विदाऊट शुगर, मी डायटिंगवर आहे. मग ती परत एकदा कॉफी बनवायला आत जाते. इकडे नवरदेव नवरीचे कपडे बदलून झालेले असतात आणि आल्यानंतर पुढचा खेळ सुरू होतो. पुढचा खेळही मनोरंजकच आहे. आता यात काय करायचं म्हणून दुष्यंत विचारतो. त्यावेळेला मैनावती सांगते ही अंगठी आहे, ही मी ह्या पाण्यात टाकली, आता ही तुम्ही दोघांनी सगळ्यात पहिले शोधून काढायची. ज्याच्या हातात ती सगळ्यात पहिले पडेल त्याच्याच हातात अख्खी घरातली माणसं आणि हे संसार त्याच्या मुठीत असं राहणार आहे. तर तेव्हा तुम्ही दोघांनी पटपट घाई करा, कुणाला हा संसार मुठीत घ्यायचा म्हणून त्याने आता शोधायची. इथे मात्र कृष्णाला तिची बहीण सांगत असते मुठीत संसार घेण्यापेक्षा सगळ्यांच्या मनात तू जागा बनव, सगळ्यांच्या मनात तू स्थान निर्माण कर, मुठीत नको, असं म्हणत तिची बहीण तिला छान शिकवून देते. पण इथं मात्र बाळजाबाईला तिच्या मुलाच्या मुठीत सगळं हवं आहे म्हणून ती मूठ आवळत असते. तिला असं वाटत असतं तिच्या मुलालाच ती अंगठी मिळावी, पण झालं काही वेगळंच. इथे अंगठी मिळाली आपल्या कृष्णाला. कृष्णाच्या हातातली अंगठी पाहून बाळजाबाईचा संताप. इथंही माझा मुलगा हारला, ही गोष्टच तिला सहन होत नाही. तिला असं झाले काय करू ह्या मुलीला घराबाहेर काढण्यासाठी, तिचा अपमान करण्यासाठी. इथे पूजाला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो. तू ऑफिसला जॉईन झालेली नाही, कुठे आहेस, तुझी नोकरीची तुला काही काळजी आहे की नाही, आधीच तुझी परिस्थिती काय आहे माहिती आहे ना. त्यावेळेला ती सांगते मला ना माझ्या परिस्थितीची आता काळजीच नाही, आता मी डीशी लग्न केल्याशिवाय काही परत येणार नाही. तिची मैत्रीण सांगते अगं त्याचं लग्न झालं आहे, पण ती म्हणते होऊ दे, ते मोडताही येतं आणि ते दुसरं करताही येतं, तसं मी दुसरं करणार आहे आणि त्याला मी पुन्हा माझ्याकडे वळवणार आहे. तिची मैत्रीण म्हणते तुझ्या डोक्यात पाणी झाले का, अगं त्याचं लग्न झाले, सोड त्याचा विषय. पण ती म्हणते नाही. आता इथे पुन्हा एकदा तिची आई तिच्यासाठी कॉफी बनवून आणते आणि ती कॉफी पिता पिता दोघीजणी गप्पा मारत असतात. बघ ना काय होऊन बसलं, ती महाराणी त्या मोठ्या घरात गेली आणि आपण इथे खस्ता खात बसलो आहे. तिच्या आईला ती म्हणते आई नक्की आपले दिवस बदलतील, वेळही बदलेल, तू टेन्शन घेऊ नको, निवांत राहा. इथे दुष्यंतला मात्र आता फोन येतो ज्या ठिकाणी त्याने इंटरव्ह्यू दिला होता तिथून. तो फोन आल्यावर तो विचारतो कुणाचा नंबर आहे, तर तिकडनं त्या कंपनीचं नाव सांगितल्यानंतर तो ओळखतो. ठीक आहे, ओके कळलं. तर ते सांगतात की तुम्हाला मी जॉब द्यायला इंटरेस्टेड आहोत, पण तुम्ही ह्या अगोदरचा जॉब का सोडला याचं कारण द्या. त्यावेळेला तो कारण द्यायला म्हणून सांगू लागतो की ते जे काही कारण होतं ते माझं पर्सनल रिझन होतं आणि ते मी असं रिव्हील नाही करू शकणार, त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत मी आधीचा जॉब का सोडला. तर तो व्यक्ती त्यांना म्हणतो ठीक आहे, तुमचं जे काही कारण असतील ते असतील, पण आता तुम्ही लवकरात लवकर आमच्या कंपनीला येऊन जॉईंट व्हा. तर तो म्हणतो मी आत्ताच लग्न झाल्यामुळे मी लगेच नाही येऊ शकत, थोडा वेळ हवा आहे. तो व्यक्ती म्हणतो जास्त वेळ नका लावू, लवकरात लवकर आम्हाला कळवा, नाही तर आम्ही त्या जागेवर दुसरं कोणाला तरी बसवून देऊ. तर दुष्यंतला आता इथे प्रश्न पडला आहे नोकरीचा, आता ती करायची की नाही, आता त्या विषयावर त्याच्या आईशी तो बोलणार असतो. तो टेन्शनमध्ये असतानाच तिथे पाठीमागून कृष्णा येते. कृष्ण सांगू लागते की मला माझ्या शेतावर काम करायला जायची परमिशन हवी आहे, मी जाऊ का आज. तर तो म्हणतो आपल्या लग्नाआधीच बोलणं झाले, तू जाऊ शकतेस, याच्यात काहीच दुसरा प्रश्नच नाही, तुला कुठलेच बंधनच नाही, मी तुला आधीच सगळं फ्रीली सांगितलेलं आहे, तू तुझ्या मनाला वाटेल तसं तू कर, तुझं आयुष्य तू स्वतंत्रपणे जग. इथे त्याने परमिशन दिल्याने खरंच आनंद झालेला असतो कृष्णाला. कृष्णाच्या मागे उभी राहून दोघा नवरा बायकोंच्या गप्पा इथे बाळजाबाईला सांगण्यासाठी मैनावती ऐकत असते. तिने ऐकल्या लगेच धावत पळत बाळजाबाईकडे जाते आणि आपली नवी नवरी हळद उतरून 2 तास पण झाले नाही तर निघाली बापाच्या शेतावरती काम करायला. म्हटल्यानंतर बाळजाबाईच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला तिची आता मोठी दुखती नस मिळाली कृष्णाची. आता कृष्णाची
दुखती नस दाबण्याची वेळ झाली आहे असं म्हणत बाळजाबाई म्हणते, सगळ्यात पहिला दिवस नव्या नवरीचा पहिला अपमान करायला खूप मजा येईल. आता तिचा सगळ्यात मोठा अपमान माझ्या घरात मी पहिला करणार, त्याच्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हा असं म्हणत ती आता पुढचा प्लॅन करते. इकडे आपली कृष्णा शेतात काम करण्यासाठी जाण्यासाठी ते छान साडी घालते, छान तिचा नेहमीचा शर्ट घालते आणि शेतात जायला तयार झालेली असते. बाळजाबाईच्या घरी इथे पाहुणे बोलवले असतात बाळजाबाईंनी आणि ते पाहुण्यांसमोर आता इथे कृष्णाचं अभिनंदन करायला काही लोक येतात. तुमचं लग्न झालं, छान झालं, नवीन जोडपं आहे. तर छोट्या सरकारबाई कुठे आहे मालकीनबाई असं म्हटल्यानंतर समोरून तेव्हा कृष्णा येते. कृष्णाला पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो, कारण कृष्णा साधारण साडीमध्ये आणि शेतावरच्या मजुरांच्या शर्टमध्ये असते. ते पाहून सगळ्यांना खरंच खूप मोठा धक्का बसतो. ही आणि छोटी मालकीनबाई अशी नोकरांसारखी, पण इथे आता कृष्णाच्या बाजूने दुष्यंत स्टँड घेणार. माझी बायको वर्किंग वुमन आहे, ती काम करते, ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. तिला कोणी काहीही म्हणू, मी तिला परमिशन दिलेली आहे शेतावर काम करण्याची, तिचं आयुष्य ती स्वतंत्रपणे जगू शकते असं म्हणत त्याने आता ती बाजू राखलेली आहे. चला तर मग पुढे जे काय होणार ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार. आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.